अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामींची ही सेवा वर्षातून फक्त 2दाच येते आणि भाग्यवान लोकांनाच ही सेवा करण्याची संधी मिळते. तर नमस्कार सर्व माझ्या स्वामी भक्तांना. आजचा दिवस सर्व स्वामी भक्तांसाठी आरोग्यदायी जावो, सुख संपन्न आणि भरभराटीने संपन्न असा जावो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. मैत्रिणींनो, तुमचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्या प्रत्येकाला मिळत नाही आणि त्यातलीच ही गोष्ट आहे जी स्वामींची सेवा करण्याची संधी, जी वर्षातून फक्त 2दाच येते. आता दत्त जयंती आणि स्वामी पुण्यतिथी या 2 मुहूर्तांवरती केंद्रामध्ये सप्ताह सुरू असतात. या दिवसांमध्ये जी सेवा केली जाते ती सामान्य नसते, सामूहिक असते. ती थेट स्वामींपर्यंत पोहोचणारी सेवा असते. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण हा अनुभव कोणाला आला आहे का? जो सेवा करतो, जो भक्ती करतो. सेवा म्हणजे नेमकं काय? तर फक्त काम नाही, हे आहे समर्पण, श्रद्धा आणि निस्वार्थ अशी भावना. जेव्हा आपण स्वामींसाठी काही करतो, जेव्हा स्वामी आपल्या आयुष्यातील सर्व काही करतात. आता म्हणजे स्वामींसाठी फक्त एक फुलाची पाकळी जरी तुम्ही अर्पण केली, पण ती मनोभावे, तर करता आणि करविता तो स्वामीनाथा इतकं काही देतो आणि ते घेण्यासाठी आपली ओंझळी, आपली झोळी कमी पडून जाते. आता वर्षातून 2दा येणारी ही जी सेवा आहे ती साधारण नाही आहे. तर दत्त जयंती आणि पुण्यतिथी तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये सप्ताह सुरू असतात. त्यावेळी अखंड स्वामी नामाचा जप केला जातो. स्वामी केंद्रामध्ये हा सप्ताह जेव्हा असतो, जेव्हा म्हणजे वर्षातून 2दाच असतो, तेव्हा स्वामी चरित्र पारायणाचे अखंड असे जप चालू असतो. आणि या काळामध्ये केलेली सेवा ही अनेकांचे जन्मांचे असे पुण्य, अनेक जन्मांचे पुण्य प्रत्येकाला लाभते. त्यामुळे महिलांनो, ही संधी चुकवू नका, कारण ही जी सेवा आहे ती भाग्यवान लोकांनाच मिळते. आता जो नामजप असतो तो आपण कधीही करू शकतो. आपल्या घरी खाता पिता उठता बसता कधीही करू शकतो, त्याला काही बंधन नाही आहे. स्वामीचरित्राचं पारायण आपण कधीही वाचू शकतो किंवा गुरुचरित्राचं पारायण आपण वर्षातून कधीही वाचू शकतो. पण या सप्ताहामध्ये असं काही एक पुण्याचं फळ देणारी सेवा आहे जी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता अखंड नामजप आणि स्वामीचरित्र. आता अखंड नामजप म्हणजे 24 तास महाराजांचं नाव स्वामी केंद्रामध्ये चालू असतं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या जपामध्ये बसल्यावरती मन इतकं शांत होतं, विचार थांबतात आणि हळूहळू स्वामींची उपस्थिती आपल्याला जाणवायला लागते. आता स्वामीचरित्राचं वाचन हे फक्त वाचन नाही, तर स्वामींशी असणारा संवाद आहे, जो प्रत्येक अध्यायामध्ये स्वामींचा एक अनुभव सांगत असतो. आता ह्या ज्या 2 सेवा आहे या अखंड चालू असतात. आता अखंड चालू असणाऱ्या सेवेचं फळ किती मोठं असेल आणि किती ताकदवर असेल याचा विचारही आपण करू शकत नाही. इतकी मोठी स्वामी शक्ती याच्यामध्ये दडलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी सेवा असते सप्ताहाची, याच्यामध्ये चंडीयाग केला जातो. आता चंडीयाग जो आहे याच्यामध्ये मंत्र, हवन, अग्नी यांचा सगळ्यांचा समावेश असतो. आणि तुम्हाला मैत्रिणींनो, मला सांगायला नक्की आवडेल की अतिशय शक्तिशाली सेवा म्हणजे ही चंडीयाग आहे. तुम्हाला जर बसता आले ह्या चंडीयाग सेवेला तर नक्की बसा. सप्ताहातून तुमची समजा मासिक पाळी असेल तर त्या मासिक पाळीचे 4 दिवस सोडून द्या, पण 3 दिवस जे उरलेले आहे त्या 3 दिवसामध्ये तुम्ही चंडीयाग सेवेला नक्की बसा. आता चंडीयाग सेवेपेक्षाही अत्यंत महत्त्वाची अशी एक प्रभावी सेवा आहे, मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडासुद्धा थांबवू नका किंवा स्किप करू नका. आता चंडीयाग सेवेतून नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरामध्ये सुख शांती येते, अडथळे नष्ट होतात. ही सेवा केल्याने स्वामी कृपा वेगाने मिळते. आता तुम्ही म्हणाल की चंडीयाग सेवा ही आपण कधीही करू शकतो. हे बघा, चंडीयाग सेवा तुम्ही करू शकता, तुमच्याकडे पैसे असतील, वेळ असेल, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ म्हणजे सामूहिकरित्या जी चंडीयाग करतात त्याची शक्ती ही अफाट असते. त्याच्यामध्ये तुम्ही एक दिवस जरी चंडीयागला बसलात तरी त्याची जी पुण्य किंवा अनेक जन्मांचे पुण्य आपण म्हणतो ते आपल्याला मिळत असतं.
आणि आपण सुरुवात करूया. सर्वात मोठी सेवा ती म्हणजे स्वामी नामजप, आणि त्याहूनही मोठा म्हणजे चंडीयागपेक्षाही मोठी सेवा म्हणजे प्रहर सेवा आहे. आता प्रहर म्हणजे नेमकं काय असतं, तर स्वामी महाराजांचे पहरेदार होणं यालाच प्रहर सेवा असे म्हणतात. आता मी तुम्हाला ही सर्वात मोठी आणि दुर्मिळ सेवा आहे, जी वर्षातून फक्त 2दा येते, 7-7 दिवस चालते. प्रहर म्हणजेच महाराजांचे पहरेदार होणं. आणि तुम्हाला सांगते, तुम्ही असं म्हणताल की मी सकाळी माझं आवरल्यावरती दुपारी प्रहराला जाईल आणि मला तेवढंच पुण्य मिळेल. तर असं नाही आहे मैत्रिणींनो. रात्रीचा जो प्रहर आहे तो अत्यंत शक्तिशाली आणि महत्त्वपूर्ण आहे. हा प्रहर ज्यांनी ज्यांनी केला, म्हणजे तो प्रहर कसा चालतो की एक तास मी प्रहर करणार, त्यानंतर मी विश्राम करणार, आणि त्यानंतर दुसरा व्यक्ती येणार आणि तो प्रहर करणार. असं एका तासाने सायकलनुसार हा प्रहर चालू असतो आणि प्रत्येकाला त्याचं फळ हे मिळत असतं. आणि तुम्हाला सांगते, रात्रीच्या वेळी प्रहराची सेवा केल्याने तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्की आणि नक्कीच येते. आता मी हे 3दा नक्की वापरलं आहे, म्हणजे याच्यातूनच तुम्ही याची शक्ती अनुभवू शकता. हे बघा, सगळे झोपलेले असतात तेव्हा तुम्ही आणि फक्त तुम्हीच स्वामी सेवेमध्ये जागे असतात. तर त्यामध्ये या शांत वातावरणात मंद दिव्यांच्या प्रकाशात स्वामींच्या मूर्तीसमोर बसणं आणि त्यावेळी जे अनुभव तुम्हाला येतात ते सांगण्यापलीकडचे असतात. अनेक भक्त सांगतात की त्यांना स्वामींचं दर्शन झालं आणि प्रत्येक केंद्रामध्ये ही अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. काहींना स्वामींची उपस्थिती देखील जाणवलेली आहे. असे अनुभव देणारी ही सेवा आहे. त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर नक्की प्रहराच्या सेवेला बसा. आता आपण म्हणतो की 7 दिवसांमध्ये मला प्रहरही जमलं नाही, किंवा चंडीयागलाही जमलं नाही, किंवा इतरही सेवा झाली नाही. परंतु मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, तुम्ही स्वामी नामाचा ध्यास या 7 दिवसामध्ये नक्की करा. जी सेवा साधी वाटते परंतु मोठ्या आपल्याला शक्त्या देऊन जातात. म्हणजेच काय आहे, तर तुम्ही केंद्रामध्ये गेलं तर केंद्र झाडून घ्या, तिथे धूळ झटका. हे बघा, तुम्ही जेव्हा धूळ झटकत असतात तेव्हा स्वामी महाराज तुमच्या आयुष्यातील धूळ झटकत असतात, तुमच्या आयुष्यातील घाण काढून टाकत असतात. त्यामुळे ह्या सेवांना तुम्ही कमी बिलकुलही समजू नका. त्यानंतर औदुंबराच्या झाडाखाली भरपूर प्रमाणामध्ये पालापाचोळा साठलेला असतो. तो स्वच्छ करण्याचं काम तुम्ही हाती घ्या. प्रसाद वाटण्याचा आनंद तुम्ही घ्या. म्हणजे इतरांना आनंद देणं हे सर्वात मोठं पुण्य असं स्वामी महाराज नेहमी त्यांच्या शब्दाने आपल्याला सांगत असतात. ही सेवा करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की मी करतोय हा भाव बिलकुलही मनामध्ये आणू नका. मी आहे स्वामी सेवेकरी आणि गावभर मेरी, असं बिलकुलही करायचं नाही आहे. तुम्ही कोणतीही सेवा करा, छोटी मोठी, परंतु बिलकुलही कोणाला सांगू नका की मी ही सेवा केली, मी ती सेवा केली. त्यामुळे सेवेचं फळ कमी होतं आणि तुम्हाला पुण्य बिलकुलही मिळत नाही. त्यामुळे अहंकार बिलकुलही ठेवू नका. तुम्हाला जे काम मिळेल ते श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने स्वामी केंद्रामध्ये तुम्ही नक्की करा. आणि मी सांगितलेली जी शेवटची सेवा आहे म्हणजे प्रहर सेवा, ती तुम्ही नक्की करा. कारण त्या प्रहर सेवेचं फळ इतकं उत्तम आहे. आणि तुम्ही जर समजा कुणी रात्रीची प्रहर सेवा केली असेल तर त्याला जाऊन नक्की विचारा की तुम्हाला काय अनुभव आला आहे आणि त्या अनुभवांची प्रचिती काय आली आहे हे त्यांना नक्की विचारा. तुम्हाला नक्की चांगलेच अनुभव या प्रहर सेवेमध्ये ऐकायला मिळतील. आता आपल्यामध्ये भरपूर जणांना सांसारिक अडचणी असतात किंवा वेळ मिळत नाही. अशा वेळा आपण रात्रीची प्रहर सेवा नाही करू शकत तर दिवसा तरी एखादा तास का होईना तुम्हाला प्रहर सेवा नक्की करा. परंतु रात्रीची जी प्रहर सेवा आहे ती खूप फलदायी आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलेले जे काही झाडणे, मन शुद्ध ठेवणे, धूळ झटकणे, इतरही तुम्हाला जे कार्य मिळेल ते तुम्ही आनंदाने स्वामी कार्यासाठी नक्की तुमचा आयुष्यातला एखादे 2-5 मिनिटे जरी दिली तरी तुमचं आयुष्य सफळ राहील हे मी तुम्हाला सांगायला विसरणार नाही. आता एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की मी करतोय हा भाव बिलकुलही मनामध्ये आणू नका. स्वामी माझ्याकडून करून घेत आहे आणि त्यांनी केलं आहे म्हणूनच हे सर्व घडत आहे. करता करविता स्वामी महाराज आहे. ते जे करतात तेच आपल्या आयुष्यामध्ये होतं. त्यामुळे आपण नेहमी सन्मार्गी आणि सत्कर्म करत राहणे हेच आपल्या हाती आहे. आता महिलांसाठी विशेष म्हणजे महिलांना तुमच्याकडे घराची जबाबदारी असते. थोडा वेळ स्वामींसाठी नक्की काढा. ही सेवा केल्याने घरामध्ये शांतता येते
नवरा बायकोंचे संबंध सुधारतात, मुलं ऐकायला लागतात. जी मुलं ऐकत नाही, तुम्ही संकल्प करून स्वामी महाराजांच्या दर्शनाला कोणतीही सेवा करा तरी तुमचे सगळे संकल्प हे पूर्ण होतील. ही सेवा नाही तर घर बदलणारी म्हणजे संपूर्ण घर बदलून टाकणारी अशी ही सेवा आहे. आता सेवेचे फळ म्हणजे काय असतं तर नेमकं आपल्या मनाला प्रचंड मनःशांती मिळते, आर्थिक प्रगती होते, आपल्या अडचणी हळूहळू दूर होतात, स्वामींचं संरक्षण आपल्याला मिळतं आणि हेच सर्वात मोठं स्वामींचं दर्शन आणि स्वामींची प्रचिती. ह्या सर्व गोष्टी जर मिळाल्या तर आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तर मैत्रिणींनो, ही सेवा प्रत्येकाला मिळत नाही. ही संधी स्वामी स्वतः देतात आणि नशीबवान लोकांनाच मिळते. त्यामुळे तुमच्याकडे जर ही संधी चालून आली तर बिलकुलही सोडू नका. एकदा मनापासून सेवा करा आणि मग बघा तुमचं आयुष्य स्वामी महाराज कसं बदलून टाकतील. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. धन्यवाद.